कर्जत मुरबाड मार्गावरील कर्जत शहर आणि दहिवली गावाला जोडणाऱ्या नव्या श्रीराम पुलाचे महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न झाले। यावेळी मावळचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे, कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। कर्जत तालुक्यात पर्यटन आणि फार्म हाऊस संस्कृती मोठ्या प्रमाणावर विकसित झाली आहे। तालुक्यात 5,000हून अधिक फार्म हाऊस आहेत, त्यामुळे या मार्गावर वर्षभर मोठ्या प्रमाणात वाहतूक होते। मात्र उल्हास नदीवरील ब्रिटिशकालीन श्रीराम पूल अरुंद असल्याने नागरिक आणि पर्यटकांना सातत्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय। या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून जुन्या पुलालगत नवीन पूल उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती। आमदार थोरवे यांनी या मागणीचा सातत्याने पाठपुरावा करत सुमारे 6.5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून हा नवा पूल साकारलाय। नवीन पुलामुळे कर्जत शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होणार असून नागरिकांसह पर्यटकांचाही प्रवास सुरक्षित आणि जलद होणार आहे। लोकार्पणानंतर आजपासून या पुलावरून वाहतुकीलाही अधिकृतपणे सुरुवात करण्यात आली। नव्या पुलाच्या उद्घाटनामुळे कर्जतकरांमध्ये आनंदाचे वातावरण असून वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। पत्रकार बांधवांचं, मीडियावाल्यांचं आभार मानतो। एवढ्या पावसात तुम्ही आज इथे सगळे आलेला आहात। आज ज्या या श्रीराम पुलाचं जे काय उद्घाटन लोकार्पण सोहळा आज आमचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे, आमदार महेंद्रशेठ थोरवे आणि महेंद्रशेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून ह्या शहराला जी काही समस्या भेडसावत होती या ट्रॉफिकची, ती आजपासून खुली झालेली आहे आणि त्याबद्दल मी या दोघांचं आमदार खासदारांचा मनापासून आभार मानतो आणि आमच्या भारतीय जनता पार्टी RPI या सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आहेत। त्याचा एक भाग म्हणून नागरिकांच्या सोयीसाठी श्रीराम पूल आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो। आपल्याला अर्धा तास ट्रॅफिकची समस्या जाणवत होती। शनिवार रविवार तर प्रचंड ट्रॅफिक या ठिकाणी होत होती। उद्याच्या कालावधीमध्ये या ट्रॅफिक पासून मुक्ती देण्याचं काम खरं तर या पुलाच्या माध्यमातून होतंय। मी याच्यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्वांना मनस्वी धन्यवाद देतो। आपल्या सगळ्यांच्या वतीने करतो आमदार महेंद्रशेठ थोरवे यांचं अभिनंदन करतो। एक चांगला प्रकल्प या कर्जत तालुक्यामध्ये कर्जतला जोडणारा प्रकल्पातून उभा केला। याच माध्यमातून या परिसराचा होत असणारा विकास त्या माध्यमातून सगळ्यांचंच खरं तर सहकार्य लागतं। पुन्हा एकदा सर्वांना मनस्वी धन्यवाद देऊन माझे विचार थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भूमिपूजन माझ्या हस्ते झालेलं होतं आणि हा श्रीराम पूल व्हावा म्हणून या सगळ्या कर्जतकरांची मागणी असताना आज सांगायला अभिमान वाटतोय की ज्या श्रीराम पुलाचं भूमिपूजन आम्ही केलेलं होतं त्या श्रीराम पुलाचं लोकार्पण सोहळा सुद्धा आम्ही या ठिकाणी आमच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। या गोष्टीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे। खरं तर या पुलाची मागणी सातत्याने कर्जतकरांकडनं, दहिवलीकरांकडनं सातत्याने या ठिकाणी रहदारी दिवसेंदिवस वाढत चाललेली होती। ट्रॅफिकची समस्या मोठी होती, त्यामुळे सातत्याने हा श्रीराम पूल या ठिकाणी नव्याने उभारला जावा अशी माझे आमदार सुरेश भाऊ लाड यांनी सुद्धा सातत्याने ही मागणी लावून धरलेली होती। आणि त्यानंतर मी या मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर 30 प्रोजेक्ट आपण पुढे पुश करून हा ब्रिजचं त्या ठिकाणी भूमिपूजन झालं आणि आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे। खरं तर या पुलाचं ड्रॉइंग जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आर्च असणारा हा ब्रिज या ठिकाणी अतिशय कॉन्ट्रॅक्टरसाठी कठीण काम या ठिकाणी होतं। तरी सुद्धा आपण हे काम पूर्ण होण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरला फॉलो करण्याचं काम केलं, वेळ त्या ठिकाणी गेला, परंतु एक ऐतिहासिक या ठिकाणी श्रीराम पूल कर्जतकरांना या ठिकाणी पाहायला मिळत आहे। खरं तर कर्जतची आपण एकंदरीत मागच्या 5 वर्षापासून जी डेव्हलपमेंट आपण कर्जतमध्ये आणलेली आहे ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण या ठिकाणी उभं केलेलं आहे। हे ऐतिहासिक इन्फ्रास्ट्रक्चर या ठिकाणी उभं करत असताना कर्जतचा आज श्रीराम पूल या ठिकाणी जो उभा राहत आहे तो खऱ्या अर्थाने कर्जतच्या विकासाचा राम सेतू या ठिकाणी उभं राहिलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। नक्कीच आज माननीय या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले, या मतदारसंघाचे खासदार श्रीरंगाप्पा बारणे आणि तसेच आपले सन्माननीय लाडके आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभ हस्ते आज या नवीन श्रीराम ब्रिजचं लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी पार पडलेला आहे। गेली अनेक वर्ष कर्जत शहराच्या ट्रॅफिक संदर्भातला हा जो प्रश्न प्रलंबित होता यासाठी आमदार साहेब सातत्याने प्रयत्न करत होते। माजी आमदार सुरेश भाऊ लाड असतील,
आत्ताचे आमदार महेंद्र थोरवे साहेब असतील यांच्या माध्यमातून हा प्रश्न आज खऱ्या अर्थाने मार्गी लागला. आज लोकार्पण केल्यानंतर थोड्याच वेळामध्ये जी काही ट्रॅफिक सोडल्यानंतर आपण तिथे परिस्थिती जर बघितली असेल तर अतिशय ट्रॅफिक मुक्त असं कर्जत शहर आम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. आणि कर्जत शहराचे आम्ही सर्व आमचे नगरसेवक असतील, आमच्या सर्व नगरसेविका असतील, यांच्या माध्यमातून सुद्धा आमदार साहेबांना आम्ही वेळोवेळी त्या बाबतीमध्ये निवेदन देत होतो. आणि खऱ्या अर्थाने ट्रॅफिकचा प्रश्न माननीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थाने मार्गी लागला असं मी या ठिकाणी सांगेल. कारण कर्जत शहराच्या विकासामध्ये एक महत्वाचं पाऊल आज उल्हास नदीवरती आज हा इतका मोठा ब्रिज होणं हे आमदार साहेबांच्या माध्यमातून शक्य झालंय. त्याच्यामुळे मी संपूर्ण कर्जत शहराच्या नागरिकांच्या वतीने, संपूर्ण कर्जत नगर परिषदेच्या वतीने मी आमदार साहेबांचं, सन्माननीय खासदार साहेबांचं आणि संपूर्ण महायुती सरकारचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करेल. धन्यवाद.